चांगली खारी. हिरव्यागार भारतीय जंगलाच्या मध्यभागी खारी नावाची एक उत्सुक आणि साहसी खार राहत होती. ती इतर कोणत्याही खारपेक्षा वेगळी होती. तिचे फुललेले केस तपकिरी आणि सोनेरी रंगाचे सुंदर मिश्रण होते. ते एका झाडापासून दुसऱ्या झाडावर धावत असताना सूर्यप्रकाशात चमकत होते. एका छान सकाळी जंगलाचा शोध घेत असताना खारीला एक भव्य दृश्य दिसले. एका वटवृक्षाच्या सावलीत एक भव्य मेजवानी आयोजित केली गेली होती. सर्व प्रकारची फळे, काजू, बदाम, जांभळं आणि बिया खाण्यासाठी मांडल्या होत्या. जिज्ञासू आणि भुकेने व्याकुळ झालेली खारी सावधपणे मेजवानीच्या जवळ आली आणि विचारात पडली की इतके भव्य जेवण कोण तयार करू शकेल. ती रसाळ आंब्यावर कुरतडायला लागली तेव्हा सावलीतून आवाज आला, लहान खारी, मेजवानी चांगली आहे ना? चकित होऊन खारीने आजूबाजूला पाहिले तर पानांच्या मागून एक मोठा हत्ती निघाला. नम्रपणे होकार देत खारीने उत्तर दिले, हो खरंच, पण मी विचारू का, ही स्वादिष्ट मेजवानी कोणी तयार केली आहे? हत्ती हसला आणि म्हणाला, हो, ही जंगलाचीच एक देणगी आहे. प्रत्येक वर्षी जंगलातील प्राणी एकत्र येतात आणि जंगलापासून आपल्याला मिळणाऱ्या मौल्यवान अन्न आणि पाणीसाठी आभार म्हणून प्रत्येक जण आपापली आवडती खाद्य दान करतात व जंगलातून मिळालेल्या आशीर्वादासाठी कृतज्ञता व्यक्त करत आनंद साजरा करतात. आनंद आणि कृतज्ञतेने भरलेली खारी इतर प्राण्यांसोबत मेजवानीच्या आनंदात सामील झाली. जसजशी दिवसाची रात्र झाली तसतशी ती चमकणाऱ्या ताऱ्यांच्या खाली नाचली. जंगलापासून मिळणाऱ्या आशीर्वादासाठी ती भरपूर आभारी होती. दिवस निघून गेले आणि खारीला जंगलाच्या मोहक सौंदर्याकडे पूर्वीपेक्षा जास्त आकर्षण वाटले. तिने लपलेले झरे, गुप्त गवताळ कुरण आणि गुडतेने झाकलेले प्राचीन अवशेष शोधून प्रत्येक कोनाड्यांचा शोध घेतला. एके दिवशी घनदाट जंगलातून फुलपाखराचा पाठलाग करत असताना खारी अचानक एका बागेजवळ आली जी तिने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. झाडी गुंजायचा आभास होत होता. तो आवाज जादुई वाटत होता. त्याची पाने एका अलौकिक चमकाने चमकत होती. बागेच्या मध्यभागी एक भव्य झाड उभे होते, ज्याच्या फांद्या आकाशाकडे पसरल्या होत्या. कुतूहलाने खारीने झाडाजवळ जाऊन त्याला स्पर्श केला. अचानक तिच्या मनात एक आवाज घुमला, सौम्य पण शक्तिशाली, स्वागत आहे लहान खारी, तुझी निवड झाली आहे. खारीने आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं पण कुणीच दिसत नव्हतं. ती कुजबुजली, कशासाठी निवडले? तिचे हृदय उत्साह आणि भीतीने धडधडत होते. आवाजाने उत्तर दिले, जंगल धोक्यात आहे. अंधार आपल्या जंगलाला वेढण्याचा धोका आहे आणि केवळ शुद्ध अंतःकरण असलेलेच जंगलाला वाचवू शकतात. तरुण खार, तू हे आवाहन स्वीकारशील का? न डगमगता खारीने होकार दिला. तिचा निर्धार चमकला. जंगलाचे आणि तेथील रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी जे काय लागेल ते मी करेन, तिने घोषित केले. तिचा आवाज निर्धाराने भरलेला होता. प्राचीन वृक्ष म्हणाले, लहान खारी, मी तुझ्या या उत्तराने प्रसन्न आहे. तू चांगली खार आहेस. मी तुला सोनेरी श्वासाचा वरदान देतो. वेळ आल्यावर हा सोनेरी श्वास तुला अंधारावर मात करायला मदत करेल. अंधार आणि प्रकाशाची लढाई नेहमीच कठीण असते. ही लढाई तुला मैत्रीच्या सोबतीनेच जिंकायची आहे. आणि म्हणून प्राचीन वृक्षाच्या ज्ञान मार्गदर्शनाखाली खारी जंगलातील सर्वात शक्तिशाली मित्रांना एकत्र करण्याच्या शोधात निघते.
खारीचा प्रवास प्रत्येक वळणावर धोके आणि आव्हानांनी भरलेला होता. विश्वासघाती दलदलीतून उडी मारत फिरण्यापासून ते जीवघेणे शिकारींना मागे टाकण्यापर्यंत तिला अडथळ्यांचा सामना करावा लागला, ज्याने तिच्या धैर्याची आणि बुद्धिमत्तेची चाचणी घेतली. वाटेत खारीला अनेक रंगीबेरंगी पात्रांचा सामना करावा लागला. एक खोडकर माकडापासून ज्याने तिला चपळतेची कला शिकवली, एक हुशार कोल्हा जिने पिढ्यानपिढ्या असलेले प्राचीन ज्ञान खारीला दिले, व एक तीक्ष्ण नजर असलेला गरुड जो खारीला अंतर्दृष्टीचे रहस्य शिकवतो. ह्या सर्वांकडून खारीला खूप काही शिकायला मिळाले आणि खारी भरपूर शक्तिशाली झाली. खारीने तिच्या मित्रांना जंगलावर आलेले संकटाबद्दल सांगितले व त्यांच्या सोबतीची विनंती केली. सर्व मित्रांनी ह्या थोर कामासाठी खारीचा साथ देण्यास ठरवले. परंतु सर्वात मोठी परीक्षा कालिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडद आणि शक्तिशाली शक्तीच्या रूपात होती. साप, भयानक स्वप्नांचा प्राणी, जंगलाचा प्रकाश गिळण्याचा प्रयत्न करत होता. जिथे जिथे गेला तिथे भीती आणि निराशा पसरली. कालियाला थांबवण्याचा आणि सर्वांचे जंगल वाचवण्याचा निर्धार करून खारी तिच्या नवीन मित्रांना एकत्र आणते आणि अंतिम लढाईची तयारी सुरू करते. प्रत्येक दिवसागणिक तिच्या कौशल्याचा सराव करत आणि मैत्री व एकतेच्या सामर्थ्याचा उपयोग करत ती अधिक चपळ आणि मजबूत होत गेली. आणि जेव्हा लढाईचा दिवस आला तेव्हा खारी कालियाच्या समोरासमोर उभी राहिली. तिचे हृदय भीतीने धडधडत होते, परंतु ज्यांनी तिचे धैर्य आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास ती तोडू शकत नव्हती. तिने मागे हटण्यास नकार दिला. खारी आणि तिच्या मित्रांनी कालियाशी धैर्याने युद्ध केले, परंतु तो खूप शक्तिशाली होता आणि लढाई 3 दिवस चालली. कालियाची गडद आक्रमकता भयानक होती. खारीचे सहयोगी सर्पाच्या सामर्थ्याने चकित झाले, कारण का ते युद्धात थकलेले आणि जखमी झाले होते. असे वाटत होते की कालिया आता खारी आणि तिच्या मित्रांना खाईल. परंतु खारीने जादुई झाडाच्या आशीर्वादाने स्वतःला एका शक्तिशाली सोनेरी श्वासावाली खारमध्ये बदलले. एका पराक्रमी सोनेरी गर्जनेने खारीने तिच्या मुखातून प्रकाश आणि प्रेमाचा प्रवाह सोडला, जो अंधाराला छेदू लागला आणि संपूर्ण जंगलात पसरला. कालियाने पुन्हा आपल्या काळ्या शक्तीने जंगलात अंधार पसरवण्याचा प्रयत्न केला, पण खारीच्या चांगल्या हृदयाच्या निस्वार्थ सत्याच्या सोनेरी श्वासाने कालियाचा काळा अंधार पूर्णपणे दूर केला आणि जंगलात पुन्हा शांततेचा उजेड पसरवला. नवीन दिवशी सूर्य उगवताच वनातील प्राणी अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्यासाठी एकत्र आले. त्यांचे अंतःकरण त्या धाडशी लहान खारीबद्दल कृतज्ञतेने भरले, जिने त्यांना कालियापासून वाचवले होते. खारी एक नायक बनून घरी परतली. तिचे सोनेरी केस अभिमानाने आणि कर्तृत्वाने चमकले. इतर प्राण्यांनी तिचे आणि तिच्या मित्रांचे जय जयकार आणि टाळ्या वाजवून स्वागत केले आणि तिच्या शौर्याबद्दल आणि निस्वार्थीपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण उत्साहाच्या वेळी खारी नम्र राहिली, कारण तिचे यश हे तिच्या मित्रांचे प्रेम, पाठबळ आणि मंत्रमुग्ध जादुई वृक्षाचे वरदान, आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे झाले हे ती विसरली नाही. आणि जेव्हा तिने जंगलाच्या विस्तीर्ण पसरलेल्या भागावर नजर टाकली तेव्हा तिला जाणवले की आपला प्रवास अजून संपलेला नाही. कालियाचा पराभव झाला असला तरी नवीन आव्हाने अपरिहार्यपणे उभे होतील.
जंगलाचे रक्षण करणे आणि पुढील पिढ्यांसाठी जंगलाची जादू जतन करणे हे तिच्यावर आणि तिच्या सहकारी प्राण्यांवर अवलंबून होते. खारीचा असा विश्वास आहे की ती आणि तिचे मित्र समोरच्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमीच तयार आहेत आणि आपल्या जंगलाला आवश्यक असलेली चांगली खारी बनण्यासाठी ती नेहमीच तयार असणार.